जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी तेजा आता नक्की कोणत्या मैदानात पाळताना दिसणार आहे ते. तर मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर खासदार केसरी मैदानामध्ये पाळायला होता. मात्र कालांतराने खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची सेमीला हार झाली होती. त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला आरामावरतीच दिसला होता. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील निमसोड मैदानामध्ये पाळताना दिसला होता. त्यानंतर तेजा देखील आरामावरतीच होता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बकासूर व विठ्ठल नानांचा तेजा आता नक्की कोणत्या मैदानात पाळताना दिसणार आहेत ते. तर मित्रांनो, उद्या म्हणजेच 1 मार्चला म्हसोबा मंदिर रेटरी धरण येथे देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे. मित्रांनो, उद्याच्या 3 लाखाच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी तेजा देखील पाळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाचे तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्हवरती पाहू शकता. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा तसेच विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्यावर आपण लवकरच खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन.